ठाकरे बंधू एकत्र आल्यानं त्यांचं स्वागत केलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना दिल्या। प्रकाश आंबेडकर म्हणाले की भारतीय जनता पार्टीला वगळून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास हरकत नाही। ठाकरे बंधू एकत्र आलेत हे सकारात्मक आहे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। त्याचबरोबर काँग्रेस पक्षानेही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। बदलत्या राजकीय परिस्थितीत सर्व पक्षांनी वास्तव स्वीकारून पुढील दिशा ठरवावी असा सल्लाही त्यांनी दिला। ते आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बीजेपी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। काँग्रेससुद्धा ही काही ठिकाणी NCP बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे। त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे, तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा। अट एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये। उबाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं NCP, अजित पवारांचं NCP आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।